शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, दुपारीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर चला, रोज तुम्ही माझे व्हिडिओ बघता, मला सपोर्ट करता, त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद। आणि ऊन इतकं पडू लागले की नाही, 8 दिवस झाले। जसं की नाही, मला टेरेसची साफसफाई करायची होती। झाडं लावण्यासाठी कसे छोटे मोठे डबे जे आहेत ना, कलमा करण्यासाठी मी ठेवत असते जमा करून, त्याचा इतका पसारा झाला होता। जसं की नाही टोपले वगैरे, आणि मी जसं की नाही सिमेंटचे कुंडे पण केलेत ना, त्याचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण सध्या की नाही ते वाळायले, तर त्याला अजून मला कलर वगैरे पण करायचा, आणि ते कुंडे पण मी कसे तयार केले ते पण तुम्हाला दाखवणार आहे। 3 कुंडे जे आहेत ना मी खूप छान केलेत, पण ते मला घरामध्ये ठेवण्यासाठी जे आहेत ना, मी त्याला मस्त डिझाईनचे असे छान कुंडे बनवले। तर आणि इतका पसारा टेरिसवर झाला होता, आणि 8 दिवस झाले की नाही टेरिसवरचा पसारा आवरायचा होता। कारण 8 वाजले की ऊन इतकं पडू लागले ना, आणि रोजचं की नाही 7 ते 8 ते खालचं काम करायलाच लागते। तर पण आज म्हणलं आता कितीही ऊन राहू द्या की काय राहू द्या, कारण आता की नाही आपलं जून महिना पण सुरू होत आहे, आणि पाऊस यायच्या आधी की नाही सगळं मला आवरून व्यवस्थित ठेवावं लागतंय। कारण पुन्हा झाडाची पण साफसफाई चालू करायची, पुन्हा कटाई करायची, ते कामं पुन्हा सरत नाहीत। त्याच्यामुळे टेरिसवरला सगळा पसारा जे ना मी तर व्यवस्थित आवरून घेतला, सगळं टेरिस पण झाडून घेतलं। आणि इतका पसारा झालता की नाही टेरिसवर, आणि इथं की नाही तुम्हाला रांजण दिसतंय ना, कारण खालचा मनी प्लांट जे की नाही कोंबड्यांनी की नाही सगळा तोडला होता। इतका मोठा मनी प्लांट झालता ना, आणि तोडला होता की नाही, मला वाटलं आता ते मनी प्लांट येते की नाही, की कारण त्याचे 2च वेलाच्या काड्या ठुल्या होत्या, आणि मी एक मनी प्लांट की नाही मग ह्या रानामध्ये लावलं। आणि काल जे ना मी त्याला कलर पण मारून घेतलाय, आणि अजून मला त्याच्यावर की नाही पेंटिंग पण करायची आहे। आणि ते की नाही शिल्लक कलर होता ठुल्याला, जसं की नाही खाली कुंडे 2-3 वर्षाखाली की नाही कुंडे आणले होते आपण नवे, त्याला कलर मारला होता, आणि थोडासा की नाही डब्यामध्ये कलर ठुला होता। तर तेच कलर की नाही वेस्ट बी होऊ नये म्हणून मी त्या रानाला मारला, आणि त्याच्यावर मला आता पेंटिंग काढायची, आणि ते रांजण की नाही खाली आणून ठेवणार आहे मी। कारण डोरपाशी की नाही कितीही मनी प्लांट मोठा असला ना, तेवढंच छान दिसतं आणि शोभा देते। त्याच्यामुळे की नाही ते मनी प्लांट बी खूप छान आला, आणि हे मनी प्लांट गेला म्हणून मी ते लावला होता। तर आता दोन्ही मनी प्लांट की नाही खूप छान आले। तर आणि आज माझी टेरिसची साफसफाई पण इतकी होती की नाही, इतके घाण झालं पुन्हा टेरिस, कारण की 15 दिवस झाले होते, पण की नाही वारं इतकं सुटायले की नाही, वाळवण ते सगळं वाळू घालणं करणं, त्याच्या आधी ते पहिल्यांदा पण झाडून घेतलं होतं। आणि आज पण पूर्ण टेरिसची जे मी तर साफसफाई करून घेतली आहे। आणि तुम्ही बघू शकता इतका धिंगाणा झाला होता ना, कारण पसारा आवरायलाच मला 1 ते 1.5 घंटा लागला होता। पूर्ण झाडझूड झाली, बघू शकता घाम किती आलाय मला, कारण 8च वाजले, ऊन इतकं पडू लागले ना, भरपूर ऊन पडू लागले। रोज पण की नाही झाडून घ्यावं म्हणलं तरी 7 ते 8 ते खालचं काम करण्यासाठी होते। तर त्याच्यामुळे आज म्हणलं ऊन हो की काय हो, कारण आता थोडा थोडा पाऊस बी पडू लागलाय, आणि इतका धिंगाणा झालता ना स्लॅपवर, तुम्हाला दाखवते। आता सगळी साफसफाई केली आहे, आणि बघा आपलं अंगूरचं येईल बी किती छान आता मस्त आता लसलस झालंय। आणि आता पावसाळ्यामध्ये तर ना ह्याला छोटे छोटे अंगूर पण येतात, आणि तुम्हाला दाखवते हे बघा, हे बघा छोटे छोटे बारीक एकदम असे अंगूर यायले, तर खाली थोडे मोठे पण आलेत अंगूर, आणि आता की नाही छोटे छोटे घुपसे असे लागायला लागते। तुम्ही बघू शकता आपल्या अंगूरचं येईल किती छान असा, महाग तर येईल की नाही इतका वाळून गेलता ना, मी म्हटलं आता खूप वर्ष झालेत ह्याला लावून, त्याच्यामुळं सुकून जाते काय की, कारण 10 ते 15 वर्ष व्हायली त्या येलाला। मला वाटलं आता येतंय की नाही, की कारण सगळं वाळून गेलं होतं, आपल्या मोगऱ्याचं येलाचं आणि ह्याचंही असं झालं होतं। पण आता की नाही ह्याला छोटे छोटे फळं पण येऊ लागलेत बघा, आणि फांटे पण भरपूर फुटलेत। आणि आपल्या मोगऱ्याच्या येलाचंही तसंच झालं, खालून की नाही सगळं मुंग्याने की नाही एकदम असं कोळ केलं होतं, आणि पूर्ण येल जे बुडापासून असं हालू लागला। कधी कधी विचार केला की आता हे उपटून टाकावं, कारण येत नाही, पण ह्या वर्षी फुलं बघू शकतात तुम्ही किती फुलं आले तर, आणि गेल्याला येल होता सगळा, पण अजून की नाही ते दुसरे फांटे त्याला आले। पण आम्ही काय तोडायचं की नाही मनच होत नाही, आपण इतके मेहनतीनं झाडं लावतात ना त्याच्यामुळं। आणि बघू शकता तुम्ही किती कळी आली आहे, तोडायला काही टाईम नसते, कारण हे झाडं आहे वर टेरिसवर, इतकं ऊन असते की नाही 6 ते 7 वाजूस तर, आणि सकाळी तोडावं म्हणलं ना तर कळ्या जेत ना अशा चांगल्या फुललेल्या नसतात, आणि संध्याकाळी म्हणलं तर कळी छान अशी टवटव होती। त्याच्यामुळे की नाही तोडणंच होत नाही, ही फुलं कुठं जायचं म्हणलं तर तोडावं लागतात। आपली आज टेरिसवरली जी की नाही साफसफाई झाली, तुम्हाला दाखवते टेरिस किती घाण झालं होतं, पूर्ण जे नाही एकदम क्लीन आणि छान केले। आणि अजून की नाही आता पावसाळ्याचे काम आता सगळे राहिले, तर जसं की नाही माती टाकायची, कुंडे वगैरे, आणि हे की नाही इकडे सगळे कुंडे की नाही सावलीला ठेवलेले होते ना उन्हाळ्यामध्ये, तर आता की नाही ते काढून आपल्याला पूर्ण ह्या 2 साईडला असे लावून घेत असतो आपण, कारण पावसाळ्यामध्ये पाऊस लागावा म्हणून, आणि उन्हाळ्यामध्ये इकडे ठुलते कारण झाडं जळून जाऊ नये म्हणून।
चला टेरिसची साफसफाई झाली आणि म्हणलं जाता जाता की नाही जराशे गहू होते, कारण की नाही 2 क्विंटल गहू घेतले होते, तर 1 ते 1.5 क्विंटल गहू की नाही वाळू पण घातलं, कारण सगळे गहू की नाही एकदाच वाळू घालायचं म्हणलं तर ना होत नाही, कारण टाकणं तर पण काढायला की नाही आबाळ मिनिटामध्ये आबाळ यायले, त्याच्यामुळे थोडेच गहू टाकले होते त्या दिवशी अर्धे, आणि अर्धा क्विंटल गहू की नाही ठेवले होते. तर म्हणलं आता सगळं टेरिस साफ केलं आणि पुन्हा जाता जाताना इथं गहू पण मी वाळू घातले, कारण नाही आलं की नाही की हाता सगट की नाही म्हणजे कामाचे येत ना सुरू असते, तर कारण एक काम करायचं जायचं पुन्हा दुसऱ्या कामाला वर यायचं असं नसते, तर प्रत्येक काम की नाही हाता सगट केलं ना की सोपं पण होतंय. नाही तर मी सकाळी आता गहू पण वाळू घालून घेतले. तर आजचा की नाही ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शुभ दुपार सर्वांना.